ते नांदेड जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती कायम आहे आणि सर्वच नदी नाल्यांना पूर आल्यानं पिकं पाण्याखाली गेलेत। अर्धापूर तालुक्यामध्ये मेंढा या नदीला पूर आला आणि नदीकाठची शेकडो हेक्टरवरची शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे। 3 दिवसांपासून पिकं पाण्याखाली असल्यानं सोयाबीन, ऊस, हळद, तूर ही सर्वच पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे नांदेड जिल्ह्यात 6,48,000 हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान झाले। शेतकऱ्यांना धीर द्यायचा असेल तर कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आणि या संदर्भात शेतकऱ्यांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार किंवा अतिवृष्टीचा पाऊस नसला तरी पूर परिस्थिती मात्र कायम आहे। त्याचं कारण म्हणजे शेजारच्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस आणि सोबतच जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी। त्यामुळे मुख्य जी नदी आहे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी, या गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि गोदावरी नदीला मिळणाऱ्या छोट्या मोठ्या उपनद्या आणि सर्वच नाल्यांना पूर आलेला आहे। आपण आहोत आता अर्धापूर तालुक्यातील मेंढला नदी शेजारी असलेल्या शिवारामध्ये। मेंढला नदीलाही 2 दिवसापासून मोठा पूर आलेला आहे आणि मेंढला नदी पात्र सोडून शेतामध्ये घुसलेली आहे। मोठ्या प्रमाणात अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरातील शेतामध्ये हे पाणी शिरलेलं आहे। काय परिस्थिती आहे? मेंढला नदी जी आहे केव्हापासून पूर आहे? परिस्थिती एकदम वाईट आहे। पिकांची पिकं पूर्ण पाण्याखाली आहेत, नासून गेलेलं आहे सोयाबीन। बॅकवॉटरमुळे पूर्ण पाणी आमच्या गावामध्ये घुसलेलं आहे आसना नदीचं, त्याच्यामुळे पूर्ण शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। परिसरात कोणकोणती प्रामुख्याने पिकं आहेत आणि जी पाण्याखाली गेली? ते सोयाबीन एक आहे, ऊस आहे, हरभरा आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, ज्वारी आहे, पूर्ण कापूस आहे, हळद आहे, केळी आहेत, पूर्ण 10 पिकं आहेत ते जेवढे आहेत। सरकारनं मदत केली पाहिजे जेणेकरून थोडं बहुत सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे, जास्तीत जास्त आम्हाला पैसे द्यायला पाहिजेत। हेक्टरी जास्तीत जास्त द्यायला 8,000 आम्हाला काही होऊ शकत नाही। सतीश मोहिते, झी 24 तास, पिंपळगाव महादेव, नांदेड।